सो हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अनुज पडवळ व्लॉग्स. नया विशाल दादाचा व्लॉग आहे. बघू शकता गाडीच्या गाडीसाठी जनरलसाठी लाईन लावली आहे. तुला माहिती आहे रत्नागिरीचं नाव रत्नागिरी का पडलंय? तुम्हाला सांगेल बघा. हा कोणता आवाज आहे? काय भूत होता माझा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे शनिवार आणि मी चाललो आहे गावाला, कारण आता पावसाचे दिवस आहे आणि आमच्याकडे कोकणात राखण एक पद्धत आहे. तुम्हाला जे कोकणातले असतील त्यांना माहितीच असेल आणि जे कोकणातले नसतील तर त्यांनी बघून घ्या. मी पूर्ण राखण्याचे वगैरे व्लॉग दाखवणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे. माझ्या घरातले सगळे गेले आहेत. सगळ्यांच्या वेगवेगळ्या गाडीच्या टिकटी आहेत. म्हणजे काका वगैरे येतात ते वेगळ्या गाडीने येत आहेत, मम्मी दादा वगैरे ते वेगळ्या गाडीने येत आहेत आणि मी समीक्षा म्हणजे माझी बायको, तुम्ही तर ओळखताच, आणि माझे दोन मित्र आहेत, म्हणजे ते पण कपलच आहे, जितू आणि त्याची बायको. ते आम्ही चौघं एकत्र आम्ही जाणार आहे. तर आम्ही कशा प्रकारे ट्रेनचा प्रवास वगैरे कोकणातला प्रवास तो मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर नक्कीच अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर आताच मी आलो आहे जोगेश्वरी स्टेशनला. मी तुम्हाला बोललो ना माझ्यासोबत माझे दोन फ्रेंड्स आहेत. समीक्षा वगैरे पण आले बघा तयार होत, आणि बघा वहिनी लागत आहेत, आणि हा बघा जितू. आम्ही चौघंजणं चाललो आहे. बघू कशी एन्जॉय वगैरे करतो ते. समीक्षा करणार ना एन्जॉय? मग एन्जॉय करायचं म्हणूनच तर चाललो. हो वहिनी. वहिनी लाजल्या. वहिनी मजा करणार की नाही? हो करणार. असे चेहरा न दाखवून किती वेळा चेहरे नाही दाखवणार? विलवडेपर्यंत अशीच जाणार आहे का ही? पूर्ण विलवड्यापर्यंत अशीच जाणार आहे वहिनी. हा हे बघा ओव्हर ऍक्टिंग. तर बघा आता दादरला आलो आहे आम्ही आणि खूप गर्दी आहे इथे. खूप लाईन आहे तुतारीसाठी. ते मागे सगळे पब्लिक आहे आणि पाऊस पण येतोय. बघू शकता गाडीच्या गाडीसाठी जनरलसाठी लाईन लावली आहे. आपला डबा आलेला आहे. वहिनी वहिनी फायनली ट्रेन आलेली आहे. नंबर 42, 41, 42, 43, 41. हे बघ इथेच आहे आपला डब्बा. फायनली आम्ही आलेलो आहे आता इथे. 44 नाही घेतला, नाही भेटला. रोहित शर्माचा नंबर आहे ना, म्हणून नाही घेतला. ट्रेन निघालेली आहे. आमचं रिझर्वेशन आहे म्हणून काय प्रॉब्लेम नाही, कारण खूप गरम होत आहे पावसामुळे वगैरे, आणि पाऊस पण खूप आहे बाहेर. एवढे दिवस मुंबईमध्ये पाऊस नव्हता. आम्ही गावाला जायला निघालो तेव्हा नेमका पाऊस आला आहे. कोकणात पाऊस घेऊन चाललो आहे आम्ही. तर आता आमच्या मॅडमला भूक लागलेली आहे म्हणून आम्ही जेवायला जातो आहे. सारिका, हो जिया मॅडम, जेवण आणलं आहे आम्ही. जेवायला जातो. भजी बनवली आहे, भाकरी आणि मस्त एकदम चिकन आणलेलं आहे. जितो चिकन खाणार ना? का बरं नाही? मस्त लागतं एकदम चिकन वगैरे. मग थँक्यू, स्पेशल थँक्यू कोणाला बोलायचं? स्पेशल थँक्यू आईला, मम्मीला. मम्मीने चिकन बनवलं आहे, भाकऱ्या बनवल्या. अरे ना बघा काय प्रेम आहे दोघांचं. लाजली जिया लाजली. आमची वहिनी लाजली बाबा. म्हणजे सेम असं काहीतरी सिम्बॉल काढूया. जेवण झालं, पोट भरलं झालंय, पकवते इथे.
पकवते का रात्रभर काय करायचं आहे? पकवत बसायचं. भाऊ माहिती आहे कोणाला का भाऊ लाजऱ्या वहिनी पावसामुळे ढग आलेले आहेत त्यामुळे चक्र लपलेला आहे. बघा ही कोकण रेल्वे. आणि रिझर्वेशन वाले बघा आराम करतात. कसला हे बघा ही आरामात जाणारी लोक आणि बिचारी लोक बघा फुल लफडा. काय पण घेणार ज्यांच्याकडे घागरी तर आम्ही पानं घ्या. बघा गोवा एक्सप्रेस हायवे आणि आता आपण संगमेश्वरला पोहोचू. सुप्रभात मित्रांनो. तर आताच जस्ट मी उठलोय, संगमेश्वर आलं आहे आणि नुकतं आता रत्नागिरी येईल, त्यानंतर मग आमचं गाव आहे विलवडे. संगमेश्वर म्हणजे माझी सासरवड आहे, म्हणजे समीक्षाचं गाव आहे. तर इथे आता उठलो आणि तुम्हाला मी दाखवतो कसं इथे कोकणातले जो निसर्ग आहे आणि पाऊस पण खूप आहे. रात्रभर मस्त झोप लागली. तुम्हाला मी दाखवतो कसा व्ह्यू वगैरे. आता मध्येच रानपाट धबधबा पण लागेल, तो पण मी तुम्हाला दाखवेन कशा प्रकारे आहे. तो एकदम छान आहे बघायला, कारण तो 2 बुग्याच्या बरोबर मध्ये हा छोटासा पॅच येतो, म्हणजे नीट एकदम रेकॉर्ड करावा लागतो. तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेन. धबधबा. आपले छोटे बंधू रील स्टार तुम्हाला माहितीच असेल, माझ्या ब्लॉगमध्ये वगैरे पण असतात. अनुष पडवळ ब्लॉग, त्यांचं इथे आगमन होणार आहे. म्हणजे ते लोक वसईवरून वगैरे आले होते. तर माझे काका अनिकेत आणि अनुष तिघं आमच्यासोबत पुढे कंटिन्यू करणार आहेत. तर मित्रांनो आताच जस्ट मी रत्नागिरीला पोचलो आहे आणि तुम्हाला सांगितलं ना मगाशी की माझ्यासोबत माझे काका आणि अनुष अनिकेत ते लोक वसईवरून डायरेक्ट रत्नागिरीला आले होते. तर यापुढे ते आमच्यासोबत कंटिन्यू करणार आहेत. तर बघा अनुष पडवळ त्याला तर तुम्ही बघितलं असेल, हा अनिकेत, हा काका आणि आणि हे पण भाव आहेत आमचे काकांचा मुलगा. तर तुम्ही अनुष पडवळला तर ओळखतच असाल, खूप मोठा रील स्टार आहे सध्या. हे सध्या नाही कोण गिरी, तुम्हाला इंस्टा आयडी देतो खाली बघा. गिरी कोण? गिरी म्हणजे रत्नागिरी. अच्छा रत्नागिरी. तुम्हाला माहिती आहे रत्नागिरीचं नाव रत्नागिरी का पडलंय, तुम्हाला सांगेल बघा. कारण एका दिवशी एक रत्ना नावाची पोरगी जात होती आणि त्या धबधब्याखाली पडली, म्हणून त्याला नाव पडलं रत्नागिरी. हा अशी खरी स्टोरी आहे. पण कारण ती मुलगी भयानी होती म्हणून रत्नागिरी. रत्ना पडली आणि सांगणारा पण भैयाच होता. तर बघा आता इथे चहा घेतले आम्ही आणि हे सगळे चहा पित आहेत. आणि अनिकेतने सकाळ सकाळ स्पेशल वडापाव खाल्ला इथे रत्नागिरीला. अनिकेत, हे अनिकेत वडापाव कसा होता? मस्त कमी घेतला.
चांगला तो बोलतो वडापाव खायला गेला आणि खरं चांगला होता. मी परत खाऊन झाला बघितलं घमेल्यात भाजी आणि पूर्ण हात बी सगळे घाण. एवढा चांगला होता की परत खाऊन तरी खारट का होता. आता वडापावच नाही खाणार मी. हो तुम्ही बोललात ना खारट आहे. पहिलं का होता. हा तर हे लोक वडापाव इथे येऊन खूप भारी मीठ होता. आपण टाकायची कधीच गरजच नाही नाही. खाल्ला. तू वडापाव कुठे खायचं मी तुम्हाला नेऊन दाखवतो आता. पाचल मध्ये कुठे खायचं ते तिथेच मला वडापाव माहितीच खायचं. नाही. आम्हाला माहितीच नाही काय. आम्ही गेलोच नाही कधी. फर्स्ट टाइम नाही जातोय. तुम्हाला म्हणजे ब्लॉग बघणार आहे ना रे, त्यांना दाखवणार कुठे आम्ही वडापाव खातो ते. काकडे खायला आले मुंबईवरून इकडे. एक मारून घेऊया असं. तुला पाहिजे त्या लोकांना तुला पाहिजे तर घे, मला काय नको. अजून एक तूच बोल ना. हा तू बोल. तू बोल ना. दादर वरून येणारी सावंतवाडीला जाणार. सावंतवाडीला जाणारी पुढे काय बोलते गाडी नंबर गाडी क्रमांक. गाडी क्रमांक 1103. थोड्याच वेळात तुतारी प्लॅटफॉर्म एक्सप्रेस क्रमांक करून बोलणार. 1 वरून रवाना होईल. तुतारी एक्सप्रेस. तुतारी एक्सप्रेस. कंस पूर्ण. हे बघा ती गाय पण येते वाटतं ट्रेननी. मुंबईवरून आले काय. चला पटापट चला. हा कोणता आवाज आहे. ऑन भारी आहे रे. झेंडा दाखवला भाई. चल कृपया लक्ष द्या. आता नीट जा. एर्नाकुलम वरून येणारी निजामुद्दीन ला जाणारी गाडी नंबर 1261 एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस. सो हाय गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अनुज पडवळ ब्लॉग्स. हा विशाल दादाचा ब्लॉग आहे. आणि आताच आमची गाडी सुटली आहे रत्नागिरी स्टेशनवरून. आहे बघा ट्रक बिग जात आहेत मस्त. आणि आता आम्ही उतरू आमच्या माहेर घरी, म्हणजे आपलं फेमस स्टेशन सगळ्यांना माहितीच असेल, जिथे आपल्या माझ्या विशाल दादाच्या बऱ्याच रील व्हायरल झाल्यात. बाय बाय. काकाने इज्जतच नाही दिली. ही भाई इज्जतच नाही. आता मी कुठे होतो. हा जर तिथे तुम्हाला अशी वाज बघतो. हा ते इथे येतो रत्नागिरी स्टेशनला आलात ना तर तुम्हाला इथे मच्छीचा असा वास येतो. खूप घाण असा वास येतो. ऍक्च्युली इथे कंपनी आहे कोणती तरी. फॅक्टरी आहे तिकडे भरपूर आहे बघा. बोलतोय. आता मी बोलत होतो फिक्स आहे. तुम्हाला माहितीच असेल विलवड्याच्या आपल्या बऱ्याच रील व्हायरल झाल्या त्याच्या, माझ्या विशालदादाच्या वगैरे सगळ्यांच्या. तर तिथेच आता आपल्याला उतरायचं आहे. तोपर्यंत इकडचे बाहेरचे काय काय तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉर्ट बीट काढतो आणि या ब्लॉगमध्ये दाखवतो. ते बघा आणि खूप एन्जॉय करा. आम्ही विलवड्याला पोचलो आहे आमच्या गावाला. आणि जितू आणि सारिका तर फर्स्ट टाइम आलं आहे. आम्ही कंटिन्यू येतो. खूप आम्ही तिथे रील्स वगैरे बनवले आहेत, तुम्ही बघितलं आहेत. अनुष ब्लॉगर. नाही तर भाई का मारतील. तर आता आम्ही पटापट जातो कारण आम्हाला पुढे जाऊन गाडी पकडायची आहे, म्हणजे आमच्या बाजारपेठेत जायला. आता आम्ही विलवड्यावरून निघालो आहे पाचलला जायला. मस्त डुगडुगीचा प्रवास. कुठे घेतो आता
पाचलला आमच्या बाजारपेठेत आणि आमचं नेहमीचं फिक्स हॉटेल आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. हॉटेल गावचं आहे पण हॉटेलचं नाव आहे हॉटेल मुंबई. एवढा फायदा जो होतो असला पाहिजे. तर त्यात वडा मागवला आता आम्ही, त्या तुम्ही पण एन्जॉय करू. कसं आहे टेस्ट कशी आहे? पॉडकास्ट चालू आहे. हा बघा काय हा असा असतो कटवाडा, त्याला मिक्स करून मस्त खाल्ला. त्या दिवशी बघ मम्मी ते उघडलेला अर्धवट बुधवारपर्यंत फायनली त्यात वडा. 3 एकसाथ जाताना भांडे म्हणून काय तर नाही ते सगळं साफ करायला लागतं. अनुष, तर आता आम्ही पाचलला उतरलो होतो आणि सामान वगैरे घेतलं, नाश्ता केला आणि राखण्याचं सामान वगैरे सगळं घेऊन झालं आणि आता परत आमच्या गावची रिक्षा केली आणि आता घरी चाललो आहे. तर घरी जाऊन हा ब्लॉग मी इथे एंड वगैरे करीन, कारण पुन्हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग जे काय मजा मस्ती आम्ही केली ते सगळं तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतरचा पुढचा राखण्याचा ब्लॉग येईल, तो पण तुम्ही आवर्जून बघा. हा बघा गावचा पाऊस, एकदम भारी वाटतंय. आम्ही आमच्या गावात पोचलेलो आहे. सगळे छत्री घेऊन चाललेत. वहिनी बघा. आणि पाऊस पण मस्त पडतो एकदम. तर तुम्हाला दाखवतो कसं धावावं लागतं आम्हाला स्ट्रगल करत. एक तर आम्ही मुंबईची मुलं आणि या मुंबईच्या मुली. हो बंद केलं. काय घर इथे आणि काय घर इकडे जागा तिकडे. जागा तर भरपूर आहे इकडे. हां हो हो आमची वाडी आहे. हे सगळी घर आमची वाडी नाही. ती ही पाडावेवाडी आहे. ही पाडावेवाडी नाही पाडावे. आणि इथे आमच्या इथे पडवळ पाटीलवाडी असं. खालची पाटीलवाडी असं. सगळीकडे मळीत नांगरून ठेवलं आहे. आणि समोर दिसतंय तेच आपलं घर आहे, जिथे नारळाचं झाड आहे. तर बघा घरी आलो आणि आजीच कुठेतरी बाहेर गेलेली, आता आले. कोण घरात काय बघूया कमला काय भूतावता माझा. आजी आहे माझी. कमसे कम आजीचं किती वय आहे तुझं? 83 वय आहे. आणि आजोबा तुमचं वय किती आहे बाबा? वय 85 आणि फिट आहे बघा किती. गावाला जाऊन फिट आहे म्हटलं तुम्ही. मित्रांनो फायनली आता घरी पोचलो आणि हा ब्लॉग ॲक्च्युली खूप मोठा होणार आहे, तर मी थोडा शॉर्टमध्ये करून वगैरे टाकेन आणि यापुढचा राखण्याचा वगैरे ब्लॉग वगैरे मी टाकेन. तर नक्कीच आवर्जून पूर्ण शेवटपर्यंत बघा. बाय बाय.